ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार, मंत्री छगन भुजबळांचा इशारा। आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची माहिती। बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा, मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, तर दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन, पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर। मी साताऱ्यातील दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी होते, मात्र त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका। गोकुळची शेतकऱ्यांना दिवाळीची भेट, दूध खरेदीच्या दरात 1 रुपयांची वाढ। नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीत भीषण आग, गेल्या 12 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। जुन्नरमध्ये लालपरीची दुरावस्था, चक्क दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल, धोकादायक एसटीतून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। आणि नाशिकमधून झेपावलं स्वदेशी तेजस MK-1A लढाऊ विमान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत ओझर युनिटच्या HAL धावपट्टीवरून तेजस MK-1A ची झेप। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, तर दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरनं काळी दिवाळी आंदोलन, पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर। मी साताऱ्यातल्या दरे गावात आलो की अनेकांना पोटदुखी सुरू होते, मात्र त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका। मराठा आरक्षणाप्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली, 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार, मंत्री छगन भुजबळांचा इशारा। आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची दिली माहिती। बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा, मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा। ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी पुकारणार एल्गार। गोपीचंद पडळकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, तरुण मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर बघावा। जिममध्ये लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू, जिमला जाण्यापेक्षा मुलींनी घरीच योगा करावा, पडळकरांचा अजब सल्ला। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भाजपकडनं मोठा धक्का, बबनदादा शिंदे आणि राजन पाटील तसंच दिलीप माने भाजपात जाण्याची चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। गोकुळची शेतकऱ्यांना दिवाळीची भेट, दूध खरेदीच्या दरात 1 रुपयाची वाढ। नवी मुंबईतल्या रबाळे एमआयडीसीत भीषण आग, गेल्या 12 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न।
जुन्नरमध्ये लालपरीची दुरवस्था, चक्क दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल. धोकादायक एसटीतनं प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. आणि छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगडच्या सीएम समोर आत्मसमर्पण. अबुझमाड आणि उत्तर बस्तर जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. मी साताऱ्यातील दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते, मात्र त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका. गोपीचंद पडळकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. तरुण मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा. जिममध्ये लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू. जिमला जाण्यापेक्षा मुलींनी घरीच योगा करावा, पडळकरांचा अजब सल्ला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार, मंत्री छगन भुजबळांचा इशारा. आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची दिली माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन. पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर. मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली. 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का. बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि दिलीप माने भाजपमध्ये जाण्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसांमध्ये 258 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगडच्या सीएम समोर आत्मसमर्पण, तर अबुझमाड आणि उत्तर बस्तर हा जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन. कर्डिलेंच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा. मी साताऱ्यातील दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते, मात्र त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका. गोपीचंद पडळकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. तरुण मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा. जिममध्ये लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू. जिमला जाण्यापेक्षा मुलींनी घरीच योगा करावा, पडळकरांचा अजब सल्ला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार, मंत्री छगन भुजबळांचा इशारा. आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची दिली माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन, पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर. मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली. 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का. बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि दिलीप माने भाजपात जाण्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगडच्या सीएम समोर आत्मसमर्पण, तर अबुझमाड आणि उत्तर बस्तर या जिल्हा माओवादमुक्त जाहीर. राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन. कर्डिलेंच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली परिसरातील हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे. पतंग घेण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 वर्षीय चिमुकलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरात रुग्णांचा जीव वाचवणारी ऑक्सिजन वाहिनीत चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यानं तब्बल 89,680 रुपये किमतीचे तब्बल 200 फूट लांबीचे तांब्याचे ऑक्सिजन पाईप लंपास केलेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील व्यापाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जालना पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना पकडण्यात आलंय. यावेळी नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. नागरिकांनी लाचलुचपत अधिकाऱ्यांचे आभार मानले. खामगाव शहरात पोलिसांनी कारवाई करत 2 संशयित चोरट्यांना अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी अनेक गुन्हे मान्य केले. जळगावात रेल्वेमधील प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्यातील गोंधळाचा फायदा घेत या आरोपीनं पळ काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत त्याला अटक केली. मुंबईमध्ये 72 वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटकेत ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे. ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक ठरली असून या आधीच्या गुन्ह्यांमध्ये 20 ते 23 कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची नोंद आहे. भिवंडीमध्ये वादळी वाऱ्यानं ममता सायजिंगमधील चिमणी कोसळली. चिमणी कोसळल्यानं परिसरातील विद्युत तारा देखील रस्त्यांवर पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली. 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाचं आव्हान. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार. मंत्री छगन भुजबळांचा इशारा. आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची दिली माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार. नवनाथ वाघमारेंकडून प्रकाश साळुंकेंचा जब्या म्हणून उल्लेख. त्या जब्यानं पोलीस प्रशासनावर दबाव टाकून माऊलींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का. बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि दिलीप माने भाजपमध्ये जाण्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश.
गोपीचंद पडळकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. तरुण मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा. जिममध्ये लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू. जिमला जाण्यापेक्षा मुलींनी घरीच योगा करावा. पडळकरांचा अजब सल्ला. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. नवी मुंबईच्या रबाळेमध्ये कारखान्याला भीषण आग. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगडच्या सीएम समोर आत्मसमर्पण. अबुजमाड आणि उत्तर बस्तर जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. राहुरीचे भाजपा आमदार शिवाजीराव कडिले यांचं अल्पशा आजारानं निधन. कडिलेंच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा.